तर नमस्कार मित्रांनो. आज आपण दीपावली ऑफरची जी काय ऑफर होती त्या ऑफरचं दीपावलीच्या अगोदरच आपण ट्रॅक्टरवर डिलिव्हरी देत आहे. आणि हा बऱ्याच शेतकऱ्यांची डिमांड होती की फोर व्हील पाहिजे, फोर व्हील पाहिजे. आता हा फोर व्हील ट्रॅक्टर आहे. ज्यांना कोणाला फोर व्हील घ्यायचा आहे ते घेऊ शकता. ह्या शेतकऱ्याने अगोदर येऊन बुकिंग केला आणि त्यानंतर आज ते स्वतः डिलिव्हरी घेऊन चाललेत. तर त्यांचं आपण नाव वगैरे जाणून घेऊया. कुठून आलेत, काय आलेत, नाव वगैरे सांगा आपलं. विष्णू अंबादास जाधव, हावरगाव, बरं, आता हा तालुका परळी धाराशिव. धाराशिव. तर धाराशिवहून आलेत आणि त्यांनी अगोदर येऊन बुकिंग केलं. किती दिवस झालं बुकिंग करून? 30 तारखेला 30 तारखेला बुकिंग केलं. काय काय केलं बुकिंग आपण अगोदर? ट्रॅक्टर एक केलता, रोटारेटर केलता आणि पाळीचं केलता. पाळी केलं. मग इथं आल्यानंतर ट्रॉलीचं नियोजन झालं. इथं आल्यानंतर ट्रॉलीचं नियोजन झालं. ओके, मग ट्रॉली पण आता घेतली. ट्रॉली पण घेतली. म्हणजे डम्पिंग ट्रॉली यांनी घेतलेली आहे. त्याच्या अगोदर त्यांनी पूर्ण किटच खरेदी केलं. इथं आल्यानंतर त्यांना पसंत पडली ट्रॉली आणि लगेचच आता बुकिंग केलेलं आहे. तर त्यांच्या माहिती घेणारच आहे. तत्पूर्वी आपण त्यांच्याच बरोबर मित्र परिवार आले, त्यांचं पण आपण नाव जाणून घेऊ. आपलं नाव सांगा. नानासाहेब बोरवंगे, आपलं गाव? टावरवाडी. टावरवाडी तिथलं. आपलंही सांगा. अक्षय भोसले, हावरगाव. हावरगाव. एकाच गावचे तुम्ही? श्रीकांत बाळासाहेब काटे, शेगाव तुम्हाला पंढरपूर. पंढरपूर इथला आहे तुम्ही? ओके. तुमचं? उत्तरेश्वर दगडू भोसले, राहणार हावरगाव. तर हे सगळे यांचे मित्र परिवार आहे. आता याच्यामध्ये बघा, ट्रॅक्टर म्हटलं की मोठे मोठे भरपूर ट्रॅक्टर आपल्या नजरेसमोर येतात. पण हा जो ट्रॅक्टर आहे तो 2.5 फुटी भारतातला असा पहिला ट्रॅक्टर आहे जी 2 बैलाची सगळी कामं करणारा ट्रॅक्टर आहे. आणि आता एवढे मोठे ट्रॅक्टर घ्यायची शेतकऱ्यांना गरज नाही पडत आहे. कारण का, तर मोठ्या ट्रॅक्टरची कामं मोठीच असते. नांगरणी आणि पणपाळी ह्याच्या व्यतिरिक्त दुसरी काही कामं होत नाहीत. ह्या ट्रॅक्टरनं काय होतं, तर आपले ऊस भरणे असेल, 2 बैलाची बाकी कापूस सारखी आंतरमशागतीमध्ये फिरवायची कामं होतात. तर तुम्ही कशासाठी घेतला हे बी सांगा. ऊसासाठी स्पेशल घेतला, म्हणजे ऊस भरणीसाठी. तुम्ही फोर व्हीलच का चॉईस केला? का तुम्हाला अगोदर माहिती होतं नवक्रांती अॅग्रोचा तर कुठलाच व्हिडिओ नाही फोर व्हील ट्रॅक्टर आल्या बदली? आम्हाला फोर व्हीलर घ्यायचा. म्हणजे तुम्ही इथं आल्यानंतर तुम्ही ट्रॅक्टर बघितला. तर मित्रांनो, आपण फोर व्हीलचा कुठलाही व्हिडिओ काढला नव्हता कारण ह्याला भरपूर वेटिंग होतं. तर हा पहिला व्हिडिओ असेल मला वाटतं फोर व्हीलचा, आपला नवक्रांती अॅग्रोचा. तर यामध्ये फोर व्हीलला भरपूर शेतकऱ्यांची मागणी होती, पसंती होती आणि वेटिंग पण होतं. आणि तुम्हाला किती दिवसाचं वेटिंग सांगितलं होतं? आम्हाला 1 महिन्याचं वेटिंग सांगितलं. तर त्यांना महिन्याचं ऑलरेडी वेटिंग सांगितलेलंच होतं. तर इथं नवक्रांती अॅग्रो मध्ये तुम्हाला सर्व्हिस वगैरे कशा वाटल्या? चांगली सर्व्हिस वाटली. म्हणजे इथल्या स्टाफ वगैरे कसं, माहिती वगैरे व्यवस्थित? आणि कॅश मध्येच घेतला? कॅश मध्ये. लोन वगैरे काय नाही? लोन वगैरे काही नाही. म्हणजे लोन काढायची काही जरूरत वाटत नाही मला वाटतं एवढ्या छोट्या घरात नाही वाटत. याच्या अगोदर कुठे घ्यायच्या आधी बघितला होता तुम्ही? नाही बघितला. हा पहिल्यांदाच पर्चेस केला. बरं, मार्केटला तुम्ही रिव्ह्यू, आता कसं असतंय, भाजी पिंडी घ्यायला गेलो तरी आपण 10 ठिकाणी चौकशी करतो. हा तर तुम्ही एवढा मोठा ट्रॅक्टर घेतलाय, मग ह्याची तुम्ही शहानिशा चौकशी कुठं कितीला मिळतोय हे तर बघितलं असेल थोडंफार? फक्त आम्हाला 2.5 फुटांचा पसंत पडला म्हणून आम्हाला पसंत पडला म्हणून फक्त घेतला. ओके. बरं, स्वस्त वाटतं मार्केटच्या किमतीनुसार? चांगला व्यवस्थित. होय. आपल्याला कसं वाटतंय? चांगला आहे. होय, स्वस्त आहे. म्हणजे बाहेर वाटतं की शेतकऱ्यांना ह्या मार्केटच्या किमतीमध्ये पेक्षा जास्त किमती आहेत, कमी आहेत, कसं वाटतं तुम्हाला? ते कमी आहेत का जास्त आहे? तुम्ही आता ट्रॅक्टर मालक आहे म्हणून विचारतो. बरोबर. तर मित्रांनो बघा, तुम्हालाही जर नवक्रांती अॅग्रो पंढरपूरमध्ये जर व्हिजिट द्यायची असेल तर ह्या ट्रॅक्टरला 1.25 लाख महाराष्ट्र शासनाकडून सबसिडी आहे. तुम्हाला ह्याच्याविषयी जर अधिकची माहिती पाहिजे असेल तर येऊन भेटू शकता. आणि जर तुम्हाला घर बसल्या माहिती पाहिजे असेल, कोटेशन पाहिजे असेल तर आपल्या 885 7200 885 7100 ह्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करून तुमचा ऍड्रेस डिटेल, नाव डिटेल आणि तुम्हाला जे काही पॉवर विडर लागला असेल पॉवर विडर, टिलर लागला असेल टिलर, अथवा ट्रॅक्टर लागला असेल ट्रॅक्टर, त्याची माहिती पाठवू शकता. आम्ही तुम्हाला घर बसल्या त्याची डॉक्युमेंट पाठवू शकतो. तर सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा धन्यवाद देऊया. धन्यवाद.